मी काय म्हणते, आठवड्यातून ना एकदा ही रेसिपी किंवा ही जी मी केलेली रेसिपी आहे ती तुम्ही नक्की करा. मुलं ना खरंच अगदी आवडून खातील ना घरातले. आणि सगळे सांगतील की परत परत करा बरं का. कारण काय आहे ती तशीच अगदी मस्त लागणारी, नॉनव्हेजला टच करणारी आणि तोंडाची चव वाढवणारी. तर चला, कढई गॅसवर ठेवली आहे. तर त्याआधी ना आपल्या सरलास किचनमध्ये सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे बरं का. 1.5 पळी तेल घातलं, अर्धा चमचा जिरं, थोडीशी मोहरी घातली, लसणाच्या कट केलेल्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अगदी 1 वाटीभर बारीक चिरलेला कांदा घातला. म्हणजे मीडियम साईजचे 2 कांदे घ्या, छान असे बारीक चिरा. मस्त सोनेरी रंगावर परतवायचे, मीडियम फ्लेमवर मात्र परतवायचे, म्हणजे छान असे चव लागते त्याची. आता 1 चमचा तिखट घातलं, हे बेडगी मिरचीचं तिखट आहे, तुमचं असेल ते चवीनुसार तुम्ही घाला. अर्धा चमचा काळा मसाला घातला, घरातला घरगुती. अगदी अर्धा चमचा हळद घातली, मस्त परतवून घेतलं. छान खमंग अशी फोडणी बसलेली. आता यामध्ये घालायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट. ही मी नंतर घातली कारण ना त्याचा स्वाद तसाच्या तसा आपल्या ह्या म्हणजे रेसिपीत राहणार आहे. तर बघा, ती ही रेसिपी कसली, तर मी इथे पनीर घेतलेलं आहे. 100-125 ग्रॅम पनीर घ्या. एवढं याला खूप होतं, 4 जण आरामात खातात. तर आता हे पनीर छान असं किसणीने किसून घेतलं, थोडा बारीक किसणीने किसा, म्हणजे जरा छान असं होईल पण आणि दिसेल पण. आता इथे पाणी घालायचं आहे. पाणी मी इथे पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे. हे बघा, एवढं मी उरवलेलं आहे. आणि तुम्हाला जर थोडीशी अजून लसलशीत याहीपेक्षा करायची असेल तर जास्तीचं तुम्ही घालू शकतात. बघू शकता, मस्त अशी रबरबीत अशी आपली पनीर भुर्जी तयार होत आहे. तर चवीनुसार मीठ घातलं, पुन्हा याला मिक्स केलं. तर आता तुम्हाला जर आवडत असेल ना, तुम्ही याच्यामध्ये एखादा पावभाजी मसाला घाला किंवा गरम मसाला, मटन मसाला, किचन किंग मसाला, कुठलेही मसाले वापरा, खूपच मस्त लागेल. मस्त परतवून घेतलं, मूठभर मस्त कोथिंबीर घाला. कोथिंबीर जास्तीची मी घालते, मस्त चव लागते बरं का, दिसतं पण छान. तर चला, आता 2 मिनिट परतवून झालेलं आहे. रबरबीत आपली ही पनीर भुर्जी आता थोडी झाकून घ्यायची आहे. झाकून घेतल्यानंतर मस्त असा तवंग तिला येणार आहे आणि ह्या तवंगमुळेच आपले डोळे सुकावून ही आपली भुर्जी खाणार आहेत. तर चला, अगदी 5 मिनिटात मस्त आपली चमचमीत, रबरबीत आणि चवदार अशी भुर्जी तयार झालेली आहे. ताटामध्ये वाढून घेऊया. पावबरोबर खा, पोळीबरोबर खा, भाताबरोबर खा. मी मात्र नान करणार आहे. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. चला मग भेटूया पुन्हा.